कणकवलीला, मग बघू आपण. हे पहा दादा, मी तुमच्या धमक्यांना कुठल्याही प्रकारे भीक घालत नाही. मला जे वाटतं ते मी निर्भीडपणे विचारणार आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की पुढच्या 50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल? कशाला प्रश्न विचारताय? स्पष्ट आहे चित्र माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे कसं? मी या महाराष्ट्राला आंब्याची उपमा देतोय. आंब्याशिवाय यांच्याकडे दुसरी कुठलीही उपमा नाही. त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलंय का? काय शिल्लक राहिलं? नाही, आपण बोला. आपण आंब्याची उपमा महाराष्ट्राला देत आहे. बर, पुढे. म्हणजे बघा, हा महाराष्ट्र जर लंगडा असेल तर पायरी पायरीने त्याच्या उद्या हापूस होणार आहे. म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया होणार आहे इकडे. आधी कॅलिफोर्नियाचं स्पेलिंग विचारा त्यांना. जरा थांबा, जरा तुम्ही थांबा ना. आपण 1 मिनिट थांबा. कमलवाले तुम्ही थांबा, धनुष्यबाणवाले थांबा. दादा असं म्हणतात की कोकणचा कॅलिफोर्निया होणार, तर मला असं विचारायचं, आबा मुंबईचं काय होणार? अंतःकरणापासून सांगतो, निश्चित स्वरूपात मुंबईचं शांघाई होणार. यांना सांगायला काय जातंय? मला जे चित्र दिसतंय त्याच्यावर मला असं वाटतं की महाराष्ट्राचा पुढे उत्तर प्रदेश होणार किंवा बिहार होणार आणि मुंबईची पाटणा होणार. पटना के बारे में कुछ मत कहना. महाराष्ट्र का उत्तर प्रदेश तो हो ही गया है. अफवाची वाले हमारे आदरणीय नेता मुलायम जी यहाँ के अगला चुनाव लड़ने वाले हैं. याद रखना, बम्बई से. मुंबई नहीं, मुंबई. मुंबई महाराष्ट्राच्या मी म्हणतो, मला काय वाटतं ते जरा ऐकून घ्या. हे असं म्हणतायत की महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तुम्ही मराठीत बोला असं. मराठीचा मुद्दा यांच्याकडे राहिलाच कुठे आता? यांचा मुद्दा दुसऱ्याने हायजॅक केलेला आणि त्या मुद्द्यावर आता दुसऱ्यांचं राज आहे. मी काय म्हणतो, ऐका पंत, आपण म्हणतात की मराठी तुमची आहे, हे बरोबर आहे, पण स्वतःला जरा आवरा. आधी लोंढे आवरा. यांचं लक्ष कुठे आहे? युवराजांचे जोडे उचलण्यात त्यांचं लक्ष आहे. आता फक्त पॉलिश करायचं राहिलंय का ना? ते पण करतील. आजूबाजूला काय चाललंय भान कुठे आहे ना? आजूबाजूला काय चाललंय ह्याचं आम्हाला पूर्ण भान आहे. म्हणून तर आमचे मुख्यमंत्री म्हणतात माय नेम इज भान. बघा, हा मुद्दा तिथे उपस्थित होत नाही. हे पहा, आपण जे बोलतो आहोत ते आपल्या महाराष्ट्राच्या भविष्य काळाविषयी बोलतो आहोत. पुढच्या 50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल त्याबद्दल. तुम्ही सगळे वर्तमान काळाबद्दल बोलता आहात, तर आपण पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया. आबा, तुम्हाला काय वाटतं? पुन्हा अंतःकरणापासून सांगतो, आमच्या साहेबांच्या विजन जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास आहे. तुमचे साहेब म्हणजे कोण साहेब? आमचे साहेब. असं काय विचारतो तुम्ही? आमचे नाही, काय मध्यंतरी तुमचे साहेब हे यांच्या साहेबांना भेटले होते आणि त्यामुळे आमचा वैचारिक गोंधळ होतो. अच्छा बोला. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. त्या भेटीमागे सुद्धा आमच्या साहेबांचं एक वेगळं विजन आहे. वेगळं विजन कुठलं? स्टंप विजन. स्टंप विजन म्हणजे क्रिकेटच्या खेळपट्टीवर कुठलाही बॅट्समन बॅटिंग करत असो, स्टंप मधला कॅमेरा त्याच्यावर बरोबर बारीक नजर ठेवून असतो. त्याप्रमाणे राजकीय खेळपट्टीवर आमच्या साहेबांचं बारीक लक्ष असते. आता तुम्ही सांगा अंतःकरणापासून, IPL म्हणजे काय? क्रिकेटची एक लीग आहे. नाही, IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग. इंडियन पॉलिटिकल लीग असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्याशिवाय महाराष्ट्रात अजून एक वेगळीच लीग सुरू होते. वेगळी लीग कुठली? आता ऊस आणि द्राक्षाबरोबरच इतर धान्यापासून दारू बनवण्याची फॅन्टॅस्टिक आयडिया निघालेली आहे साहेबांच्या डोक्यातून. त्यामुळे आता एक वेगळीच IPL सुरू होणार आहे. वेगळी IPL असं नाथसाहेब म्हणतात. कुठली IPL? IPL, बाप PL, मुलगा PL, मुलगी PL, बच्चा बुडा सब PL. बरोबर आहे. हाच मुद्दा पकडून मी म्हणतोय की अन्नधान्याचे भाव हे गगनाला भिडत आहेत आणि आपले जे भारताचे कृषी मंत्री आहेत ते महाराष्ट्राचे आहे. तर मला असं वाटतं, आबा तुम्हाला काय म्हणायचं आहे? धनुष्य बाणामधलं बाण जे आहे ते बोचट होऊ लागलंय आणि मारला कशाला? ही आमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्र के विकास का जो